नमस्कार, कसे आहात सगळे? चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. सायली आता गुढीपाडव्याच्या पूजेची छान अशी तयारी करत असते आणि सगळी आता बाहेर सुभेदार फॅमिली तिथे जमलेली असते. चैतन्यसुद्धा तिथे आलेला असतो. आता या पूर्ण आजीची इच्छा असते की प्रिया आणि अश्विननेच गुढी उभारावी, पण पुढे बघा की कशी सायली आणि अर्जुनच्या हातानेच गुढी उभारली जाते. आता सायलीला पूजेची तयारी करताना बघून पूर्ण आजी बोलतात, चला नवीन जोडप्यांनी पूजा करून घ्या गुढीची. आणि आता ते पुढे प्रियाकडे बघत बोलतात, आमच्या खऱ्या सुनबाईचा हात लागू दे गुढीला. आता चैतन्याला कळतं की अर्जुनला वाईट वाटत असतं आणि तो आता अर्जुनकडे बघू लागतो. आता अर्जुन बोलतो, राईट, तुम्ही नेहमी म्हणता ना की आमचं आत्ता लग्न झालं आहे, सो आम्हीच आहोत ते नवीन जोडपं. आणि आता तो सायलीला बोलतो की चला पूजा करूया. तितक्यातच आता सायली अर्जुनजवळ येते आणि बोलते, अहो आजच्या दिवशी तरी मला वाद नको, निदान आजच्या दिवशी तरी पूजा शांतपणे होऊ द्या. आणि पूजा कोणाच्याही हातून घडू दे, काय फरक पडतो, आपल्या मनात श्रद्धा असणं महत्त्वाचं. आता अर्जुनसुद्धा सायलीचा ऐकून मान डोलावतो. त्यालासुद्धा आता सायलीचं म्हणणं पटतं. कल्पना आता बोलते की अश्विन आणि तन्वी जा, तुम्ही गुढी उभारून घ्या. आता अश्विन आणि तन्वी दोघेही आता गुढी घेतात आणि ते उभारायला समोर ठेवतात. प्रिया सायलीकडे आता तोंड वाकडं करूनच बघत असते की बघ कसं काय मी मिरवते इथे. पण सायलीला त्याचा काहीही फरक पडत नाही. सायली आता अर्जुनशी काहीतरी बोलत असते. तितक्यातच तिचं लक्ष आता तांब्याकडे जातं. तो गुढीवरचा जो तांबा असतो तो खूपच हलत असतो. तांबा आता खाली पडू नये म्हणून सायली धावतच जाते. तो तांबा जिलेला घेते. तितक्यातच तो तांबा दणकण असा प्रियाच्या डोक्याला जाऊन लागतो आणि मग खाली पडायला जातो. तितक्यातच आता सायली तो तांबा आपल्या हाती पकडते. प्रियाच्या डोक्याला लागलेलं पाहून आता अश्विन आपल्या हातची गुढी सोडून देतो. तितक्यातच आता अर्जुनचं लक्ष त्या गुढीकडे जातं आणि अर्जुनसुद्धा धावत येऊन आता ते गुढी पकडतो. अश्विन आता प्रियाला खाली बसायला सांगतो आणि बोलतो की इथे बस, इथे सावकाश बस. आता कल्पना आणि पूर्णाजीला सुद्धा खूप वाईट वाटतं की तन्वीच्या डोक्यावर लागलेलं आहे. आता प्रियाच्या डोक्यात खरंच खूप जोरात लागलेलं असतं बरं का. पण आता ती गोष्ट वडवायसाठी बोलते, अरे ते माझ्या पोटात दुखत होतं ना म्हणून अशक्तपणामुळे ते माझ्या हातून निसटलं. त्यावर आता कल्पना बोलते की हो ठीक आहे, काही हरकत नाही, ते त्याचं वजन ना तुला पेलावलं नसेल ग, असू दे. अश्विन आता प्रियाला विचारतो, तुला जोरात लागलं का? आता ही प्रियानं डोक्यावर हात ठेवूनच बसलेली असते. ती बोलते हां, आणि तिला खूपच चक्कर येत असते. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे खूपच आनंदाने बघत असतात. आता विमल हे बघून बोलते की अरे वा, शेवटी गुढी अर्जुन दादा आणि सायली वहिनीच्या हातानेच उभारली गेली. आता सगळेच जण आता गुढीकडे बघू लागतात. त्यावर आता चैतन्यसुद्धा हे बघून बोलतो की अरे हो की आता पूजासुद्धा सायली वहिनीलाच करावी लागणार. पण आता ही कल्पना डोळे वटारूनच चैतन्याकडे बघू लागते. आता चैतन्य बोलतो, अगं तन्वीला बरं नाही आहे ना म्हणून मी बोलतोय असं. आता प्रियाला फारच राग येत असतो आणि ती बोलते, एवढी काही मरायला टेकली नाही आहे मी. आणि आता ती अश्विनला बोलते की चल चल आपण पूजा करून घेऊया. आणि ती उठायलाच लागते. तितक्यातच तिला परत अशी चक्कर येत असते. आता अश्विन बोलतो, तन्वी इथेच बस, काय करतेस तू? अगं एका जागी बस ना. त्यावर आता विमल बोलते, अरे देवा तन्वीताई तुम्हाला खूपच त्रास होतोय का? आणि आता विमल पूर्णाजीला बोलते की पूर्णाई, जर पूजा करताना हे तन्वी त्याला चक्कर आली आणि ते चक्कर येऊन खाली पडल्या तर, आणि जर परत तबक पडला तर हे अपशकून होईल ना. त्यावर आता कल्पना बोलते, विमल चुप बस, उगाच काहीतरी बडबड करू नकोस. आता कल्पनाला शांत करत पूर्णाजी बोलते, अगं बाई ती काहीच चुकीचं बोलत नाही आहे, बरोबर आहे तिचं. त्यावर आता चैतन्य बोलतो की हो ना, हे तन्वीच्या हातून अपशकून करण्याची रिस्क कोण घेईल? आता पूर्णाजी कल्पनाला बोलतात की कल्पना या दोघांना पूजा करू दे. आता अर्जुन पूर्णाजीची फिरकी घेतो आणि बोलतो, पूर्णाजी यांना दोघांना म्हणजे कोण? पूर्णाजी कॅन यू बी बिट स्पेसिफिक? नाही म्हणजे मी आणि माझी बायको, आम्ही दोघांनी मिळून पूजा करायची असंच म्हणायचं आहे ना तुला? आता हे ऐकून कल्पना अर्जुनला ओरडते आणि बोलते, तुला ऐकू नाही आलं का रे? पण आता प्रियाला काही राहत नाही आणि ती बोलते, अश्विन चल ना आपण पूजा करून घेऊया. मी ठीक आहे, आता मी ठीक आहे. आता अश्विन बोलतो, तन्वी बघ काहीही गरज नाही आहे, इथनं हालायचं नाही. आणि आता तो प्रियाला उठूच देत नाही आणि खूपच अशी मजा येते इकडे. आता सायली अर्जुनला बोलते की अहो मुहूर्त टळलेला पूर्णाजीला अजिबात आवडणार नाही, आपण पूजा करून घेऊया का? त्यावर आता अर्जुन बोलतो की येस ऑफकोर्स, वाय नॉट. आता विमल हो हो म्हणत लगेच आता सायलीच्या हातात ताट देते आणि दोघेही आता छानपैकी बसून पूजा करू लागतात. अर्जुन आणि सायली दोघेही हात जोडतात. सायली छान पूजा मांडते, स्वस्तिक काढते. पण आता हे बघून प्रियाला खूपच राग येत असतो. पण तिचं डोकं खूपच दुखत असतं, डोक्यावर हात ठेवूनच बसलेली असते. आता इकडे पूजा संपन्न होते. नागराज आणि महिपत आता महिपतच्या घरी बसलेले असतात. आता नागराज महिपतला बोलतो, अरे महिपत वाट कसली बघतोय, कॉल कर ना त्या दामिनीला. ती दामिनी देशमुख जर इतकी ग्रेट वकील असेल तर आपण तिला भेटूया ना लगेच. आणि या आश्रम केसचं झंझट आहे ना ते एकदाचा संपूर्णच टाक, कर की फोन तिला. त्यावर आता हा महिपत नागराजला बोलतो की संपणार, ह्या आश्रम केसची झंझट लवकरच संपणार आणि ही दामिनी देशमुखच संपवणार, असं म्हणत आता महिपत कॉल करतो. आता तिथले एक असिस्टंट कॉल उचलता आणि बोलते, हॅलो ॲडव्होकेट दामिनी देशमुख अँड असोसिएट, कोण बोलताय तुम्ही? हाऊ मे आय हेल्प यू? त्यावर आता महिपत त्या बाईला बोलतो की अहो आधी तुम्ही मराठीत बोला, आमची लय मोठी हेल्प होईल. आणि फोन ते दामिनी देशमुख मॅडमला द्या, त्यांना सांगा की तुमच्याशी महिपत शिकरीला बोलायचं आहे. त्यावर आता ही मुलगी बोलते की नाही, तुम्हाला सध्या त्यांच्याशी बोलता येणार नाही,
आमच्या मॅडम जरा बिझी आहेत. तुमचं काय काम आहे ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला कॉल करू. आता नागराज सगळं बसून ऑब्झर्व करत असतो. महिपत आता या असिस्टंटला बोलतो की अरे इतका टाईमच नाही ना, लगेच भेटायचं आहे. त्यावर आता ती असिस्टंट बोलते की पण तुम्हाला असं त्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार. त्यावर आता महिपत बोलतो मग मला आत्ताचीच अपॉइंटमेंट हवी आहे. आता ही असिस्टंट महिपतला बोलते की नाही सर, ते शक्य नाही आहे. तुम्हाला 2 आठवडे आधीच अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तुम्ही आम्हाला या नंबरवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला लगेच रिप्लाय करू. असं म्हणत आता ती असिस्टंट फोन ठेवून देते आणि हा महिपत हॅलो हॅलोच करत राहतो. आता हा महिपत नागराजला बोलतो की नागराज शेड, आजवर कोणीच या महिपतचा कॉल असा तोंडावरती कट केला नाही. त्यावर आता हा नागराज बोलतो आणि अपॉइंटमेंट नाहीच मिळाली. त्यावर आता महिपत बोलतो की नाही ना, आता ही दामिनी देशमुख कोण आहे हे बघायलाच पाहिजे, असं आता महिपत बोलतो. इकडे आता गुढी उभारून झाली असते आणि सुभेदारांकडे आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. पण ही प्रिया आपल्या डोक्यावर हातच ठेवून असते आणि ती आता स्वतः विचार करत असते की माझे सगळे डाव माझ्यावरच कसे उलटतात. या सायलीला कामं करायला लावायची म्हणून मी आजारपणाचं नाटक केलं, पण त्यामुळे मला पूजासुद्धा नाही करता आली. अश्विन आता प्रियाला विचारतो, तन्वी कसं वाटतंय, आता चक्कर वगैरे येत नाही आहे ना? त्यावर आता ही प्रिया बोलते की नाही. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही तिची गंमत बघत असतात आणि दोघेही हसत असतात. आता अश्विन प्रियाला विचारतो की तिच्या पोटात दुखतंय का? त्यावर आता ही प्रिया बोलते नाही रे. सायली आता सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन समोर येते आणि आता ती पूर्णाजीला सर्वप्रथम प्रसाद देत असते. पूर्णाजीचं तोंड फिरवते आणि हात समोर करते आणि ती प्रसाद घेते. सायलीला तितकं समाधान वाटत असतं. पुढे आता ती कल्पनाला सुद्धा प्रसाद देते आणि बोलते आई, आता कल्पनासुद्धा प्रसाद घेते. आणि ती आता विमलला बोलते की विमल चल, मला स्वयंपाकाला मदत कर. आणि आता सायली तिच्या बाजूला उभी असते म्हणून आता ती सायलीकडे असे डोळे वटारून बघते. सायली आता तिला रस्ता मोकळा करून देते आणि कल्पना आता विमलला बोलते की चल किचनमध्ये. दोघीही आता किचनमध्ये जातात. इकडे आता सायली पहिले अश्विनला प्रसाद देते. अश्विन आता तो प्रसाद घेतो आणि तो प्रियाला बोलतो की तन्वी, मी तुझं डोकं शेकायसाठी थोडासा बर्फ घेऊन येतो. त्यावर आता प्रिया बोलते की हां. अश्विन आता तिथे निघून जातो. सायली आता प्रियाला प्रसाद द्यायला जाते. आता ही प्रिया सायलीकडे तोंड वाकडं करतच बघत असते आणि तिला प्रचंड राग येत असतो. आता सायली हे बघून सायली आता प्रियाला बोलते, जरा जप हा स्वतःला, आज गुढीच्या कलशाने कपाळमोक्ष झाला असता तुझा. आता प्रियाला खूपच चिडचिड होते आणि ती बोलते की अगं आज मी आजारी होते ना, म्हणून तुला पूजा करता आली आहे. त्यावर तर सायली बोलते की अगं तू ही पूजा चांगल्या मनाने केलीच नसती म्हणून तुला ही पूजा करता आली नाही. आणि शेवटी कसं आहे, देव ना सगळं बघत असतो. आता ही प्रिया सायलीला बोलते की मी ही पूजा कशी केली असते ना ते तू हे ठरवू नकोस. त्यावर आता सायली बोलते की त्यात ठरवायचं काय गं, तू किती तिरकस विचार करतेस ना, हे मला माहिती आहे. असं म्हणत सायली आता तिथून निघून जाते आणि प्रिया तिला बघतच राहते. आता सायली अर्जुन आणि चैतन्याला प्रसाद देते. अर्जुन आता सायलीला बोलतो की बरं सगळे रिच्युअल झाले आहे ना, आता आम्ही जातो ऑफिसला, ओके. त्यावर आता सायली बोलते अहो आजच्या दिवस तरी जेवायला थांबा, तुम्ही थोडे उशिरा निघाल ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की नको, आधीच खूप वेळ झालेला आहे आणि काम खूप जास्त महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहिती आहे मी नाही थांबू शकत. आणि आता तो चैतन्याला बोलतो की चैतन्य तू ऑफिसलाच भेट मला. असं म्हणत आता चैतन्य तिथून निघून जातो आणि अर्जुन आपल्या रूममध्ये निघतो. इकडे आता किल्लेदारांकडे मस्तपैकी पूजा सुरूची तयारी सुरू असते आणि आता प्रतिमा छान असा कलशवर स्वस्तिक काढत असते. तितक्यातच आता तिथे रविराज साडी घेऊन येतो आणि बोलतो, प्रतिमा तू गुढीसाठी कोरी साडी मागवली होतीस ना, हे बघ घेऊन आलो मी. असं म्हणत आता रविराज तिला साडी दाखवतो. तिथे आता नागराज आणि सुमन दोघेही बसलेले असतात आणि ते फुलाची तयारी करत असतात. ते दोघेही या दोघांकडे बघत असतात. आता हे बघून नागराज जोरातच बोलतो, अरे वा, आज किल्लेदारांची गुढी एकदम उठून दिसणार आहे. त्यावर तर सायली आणि त्यावर आता सुमन बोलते, भाऊजी आणि वहिनींमध्ये किती प्रेम आहे ना. भाऊजी खरं तर वहिनींवर खूप चिडले होते, पण तरीही त्यांना वहिनींशी बोलल्याशिवाय राहत नाही. आता हे बघून सुद्धा नागराज बोलतो, हो खरंच ना. आता सुमन नागराजकडे तिरकस नजरेने बघते आणि बोलते, आणि नाहीतर तुम्ही माझ्याच्यानं थोडंसं भाजीत मीठ जास्त पडलं तर तुम्ही 4-4 दिवस माझ्याशी बोलत नाही. आता हा नागराज सुमनला बोलतो की अगं आता माझ्यावर घसरायची काय गरज आहे तुला सुमना. आता हे रविराज नागराजला आवाज येतो आणि बोलतो, नागराज चल. आता सगळे किल्लेदार बाहेर येतात, छान अशी गुढीची पूजा करतात. प्रतिमा तर खूपच आनंदाने गुढीची पूजा करत असते. रविराज हात जोडतो, नागराज आणि सुमनसुद्धा हात जोडतात. आता समोर येऊन सुमनसुद्धा पूजा करू लागते आणि किल्लेदारांची पूजासुद्धा सुखरूपाने इकडे आता संपन्न होते. इकडे आता सुभेदारांकडे प्रिया मस्त डायनिंग टेबलवरती बसली असते आणि ती अशी पाणी पित असते. तिच्या बाजूला कल्पना बसत असते आणि सायली किचनमध्ये पॅकेट्स पॅक करत असते, त्यामध्ये अन्न असतं. सायली आता इकडे कल्पनाजवळ येते आणि बोलते, आई जेवणाची सगळी पॅकेटं पॅक करून झाली आहेत, मी जरा आलेच हां. आता तोंड वाकडं करतच कल्पना बोलते की सायली आता तिथून निघून जाते. इकडे आता कल्पना प्रियाला बोलते की अरे हो तन्वी, माझा मोबाईल ना बहुतेक पूर्णाजीच्या रूममध्ये राहिला आहे, मी घेऊन येते हां. असं म्हणत कल्पनासुद्धा आता तिथून निघून जाते आणि कल्पना निघाल्यावरती प्रिया तिथे एकटीच असते. प्रियाच्या डोक्यात आता एक नवीन प्लॅन शिजतो आणि ती लगेच उठून उभी होते आणि तो ग्लास घेऊन, काचेचा ग्लास असतो तो ग्लास घेऊन आता ती रुमालमध्ये बांधते आणि आता तिथे शोपीस म्हणून एक हत्ती ठेवलेला असतो, बहुतेक तो पितळचाच असतो. तो हत्ती घेऊन आता जोराजोराने ते काचावरनं मारू लागते
तितक्यात आता त्या काचेच्या ग्लासचे तुकडे तुकडे होतात आणि एक तुकडा जोरात उडत आता प्रियाच्या हातावर लागतो. प्रिया आता ते सगळेच तुकडे आपल्या पदरात धरते आणि इकडे तिकडे बघू लागते की कोणी आपल्याला बघतंय की नाही. आणि आता ती विचार करू लागते की हे काग मी कुठे टाकू, म्हणजे ते त्या येणाऱ्या लोकांच्या पाहायला लागतील. आता प्रिया दाराच्या दोन्ही बाजूला ते काचाचे तुकडे असे पसरवते आणि उरलेले तुकडे ती बाहेर फेकून देते. तितक्यातच आता सायली खाली येते. सायलीला आता खाली येताना बघून हे प्रिया लगेच डायनिंग टेबलवरती जाऊन बसते आणि आपला फोन पाहायची नाटक करत असते. तितक्यातच आता सायली किचनमध्ये येते आणि ती आता मधुभाऊंसाठी चहा करत असते. तर ती चहा गाळून घेते आणि मधुभाऊंना चहा न्यायला देते. तितक्यातच आता प्रिया परत एक संधी शोधते आणि आता ती कोणाला तरी कॉल करत असते. आता कॉल करून ती त्या व्यक्तीला बोलते की हॅलो, तुम्हाला मी ते फूड पॅकेट्स आणायला लावले होते, तुम्ही आणलेत का? आता हा डिलिव्हरीवाला माणूस आलेला असतो. ती बोलते की काय तुम्ही गेटच्या बाहेरच थांबा, मी येतेच लगेच बाहेर येते, तुम्ही यात नको येऊ. असं आता ती घाबरतच बोलत असते आणि ती पटकनच आता बाहेर जाते. तर गेटवरती हा माणूस शिळं अन्न घेऊन आलेला असतो. ती आता त्या माणसाला विचारते की तुम्ही आणलेत ना आणि हे अन्न नक्की खराब आहे ना? त्यावर आता हा व्यक्ती बोलतो की हो मॅडम, आम्ही हे फेकूनच देणार होतो, तितक्यातच तुमची ऑर्डर आली. आता प्रिया विचारते ठीक आहे, चांगलं आहे, किती झाले याचे? त्यावर आता हा व्यक्ती बोलतो की फक्त 3,000. आता प्रिया बोलते अरे बापरे, याचे 3,000 रुपये? आता हा माणूस त्या प्रियाला बोलतो अहो, हे नासलेलं अन्न तुम्ही कुणाला खाऊ घालणार ना, त्याचा पाप आमच्यावरती बसेल, मग या पापाची किंमत थोडी जास्त असणार ना. त्यावर आता ही प्रिया बोलते की हां, उगाच मला शिकवू नकोस, पापाची किंमत म्हणे, धर हे घे 3,000 रुपयांनी निघितून. असं म्हणत आता प्रिया लगेच आत येते ते फूड पॅकेट्स घेऊन. तर तिथे कोणीच नसतं. आता सायलीने छान पॅक करून ठेवलेले जे फूड पॅकेट्स असतात ना, त्यापासून आता ही प्रिया त्या बॅगमधले फूड पॅकेट्स बाहेर काढते आणि अदलाबदल करून घेते. पण आता प्रियाचा हात खूपच दुखत असतो कारण की तिला तो ग्लासचा तुकडा लागलेला असतो. तरी ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि ते अदलाबदल केलेलं जे चांगलंवालं अन्न असते ती बॅग हातात घेऊन आता ही प्रिया बोलते की हे ना कुठेतरी बाहेर रूमच्या बाहेर ठेवून द्यायला हवं मला. आणि ती बॅग ती घेऊन जाते. इकडे आता सायली मधुभाऊंसाठी छान चहा करून आणते आणि बोलते हे घ्या मधुभाऊ, हा तुमचा आलं घातलेला चहा. त्यावर आता मधुभाऊ बोलतात इतक्यातच आणलास चहा? अगं आताच तर जेवण झालं माझं, तेही गोळ्या दोडाचं. त्यावर आता सायली बोलते की अहो, असं जड जेवण झाल्यावरती तुम्हाला चहा लागतो हे मला माहिती आहे ना, तुम्ही आश्रमात नाही का मागायचात, मग आता कशाला लाजतायत? त्यावर आता मधुभाऊ सायलीला बोलतात पण इथे काय जेवायचं आणि लोडायचं हेच सुरू आहे माझं. त्यावर आता सायली मधुभाऊला बोलते की अहो, तुम्ही तुमच्या लेकीच्या सासरी हात मधुभाऊ, इतके लाड तर हवेच ना. आता मधुभाऊ सायलीला बोलतात पण इथे काय नुसतं काहीच काम नाही, फक्त आपलं बसून राहायचं. त्यावर आता सायली बोलते की बरं, मी उद्या बागकाम करते, त्यात मला मदत कराल? हे तुमच्या आवडीचं काम आहे ना आणि तुमचा वेळ पण छान जाईल. आता मधुभाऊंना हे ऐकून खूप आनंद होतो. आता सायली मधुभाऊंना बोलते आता चहा घ्या. मधुभाऊ आता चहा घेतात आणि बोलतात छान झालंय. इकडे आता प्रिया फूड पॅकेट्स बाहेर ठेवून येते आणि आत येऊन बोलते आता काय राहिलं, हां ब्लँकेट्स. आणि ते आता तिथे ब्लँकेट्सच्या 2 बॅग्स असतात. प्रिया तर कोणाचं लक्ष जाऊ नये म्हणून ते ब्लँकेट्सच्या पिशव्या एका कोपऱ्यात आणते आणि त्या ब्लँकेट सगळी अदलाबदल करते. म्हणजे चांगले जे ब्लँकेट्स असतात ते सगळे आता खराब ब्लँकेटसोबत ती अदलाबदल करत असते. पण तिचा हात मध्ये मध्ये दुखतच राहतो. आता ते भारी भारी ब्लँकेट्स ती उचलते आणि खराब ब्लँकेट जे असतात ना त्याची पिशवी ती तिथे ठेवून देते आणि चांगले ब्लँकेट्स आपल्यासोबत ती घेऊन जाते. आणि आता ती स्वतःशी बोलते की हे अशा ठिकाणी लपवते ना जिथे कोणाला सापडणार नाहीत. असं म्हणत प्रिया आता ते ब्लँकेट स्टोअरूममध्ये घेऊन येते आणि ती आता जागा शोधते की मी हे कुठे लपवते. आता तिथे तिला एक कपाट दिसतं. त्या कपाटामध्ये आता ही प्रिया ब्लँकेट ठेवते. ते कपाट खूपच जुनं असतं, त्यामुळे त्या कपाटावर कोणाचंच लक्ष जाणार नाही असं तिला वाटतं आणि ती सगळे चांगलेवाले जे ब्लँकेट्स असतात ते त्यामध्ये टाकून देते. आणि आता ते कपाट इझिली उघडावं नाही म्हणून आता ती भारी भरकम अशा वस्तू त्या कपाटासमोर आणून ठेवते. आता तिची सगळी ही कारस्थानं करून झालेली असतात. आता इकडे सुभेदारांकडे सगळे पाहुणे आलेले असतात. आता सायली सगळ्यांचं आनंदाने स्वागत करते आणि बोलते या आमच्या पूर्ण आजींचे खास पाहुणे आहेत, तुम्ही या आत. तिथे आता सगळीच सुभेदार फॅमिली उभी असते. या प्रियाचं लक्ष त्या काचेकडेच असतं की कोणाचा पाय कधी त्या काचेवर पडतो आणि धमाका होतो ते, पण आता कोणाचाच पाय त्या काचेवर पडत नसतो कारण काचं अशी आजूबाजूला लावलेली असतात आणि सगळे जे पाहुणे असतात ते मधातून येत असतात. हे बघून आता प्रिया मनात बोलते काय हे सगळे अगदी सायलीला मदत करत आलेले आहे, अशी स्वागत आहे, एकाचाही पाय त्या काचेवर कसा काय पडत नाही, असं आता ती स्वतःशी बोलत असते. पूर्ण आजी आता सगळ्यांना बोलते की अहो, आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांचा आम्हाला आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही तुम्हाला आज बोलावलं आहे घरी. पुढे आता कल्पना बोलते की आणि आम्ही तुमच्याकरिता फूडच्या पॅकेट्स पण तयार करून ठेवले आहेत, तुम्ही पोटभर जेवून जा हां. आता प्रिया मधात तोंड मारते आणि बोलते अहो विमलताई, सायलीने इतक्या प्रेमाने सगळ्यांसाठी फूड पॅकेट्स तयार केले आहेत, ते तुम्ही घेऊन येता का? नाही म्हणजे मीच आणणार होते, पण थोडी जरी का हालचाल केली ना तर माझ्या पोटात दुखतं हो. आता सायली विमलला बोलते विमलताई तुम्ही ना ब्लँकेट्स आणा, मी फूडचे पॅकेट्स घेऊन येते हां. विमल आता चालेल असं बोलते आणि ते ब्लँकेट्स घेऊन येते. अश्विन आता प्रियाला बोलतो काय गं, मगाशी तू बोलत होतीस की तुला बरं वाटतंय, आता तुझ्या परत पोटात दुखायला लागलंय का? ये इकडे बस बरं. त्यावर आता प्रिया बोलते अरे अश्विन, किती काळजी करतोयस तू माझी. अरे ठीक आहे, मी माझ्या आईजवळ इथेच उभी राहते हां. असं आता ती कल्पनाकडे बघत बोलते. तर कल्पनासुद्धा तिला स्माईल देत असते. विमल आता ब्लँकेट्स घेऊन येते तर सायली आता फूडच्या पॅकेट्स घेऊन येते. पूर्ण आजी आता स्वतःच्या हाताने सगळ्यांना ब्लँकेट्स देत असते
आणि ती आता प्रत्येकाला म्हणत असते की हे पहा, या थंडीपासून तुमचं संरक्षण व्हावं म्हणून आमच्याकडनं तुम्हाला अशी प्रेमाची भेट घ्या. एक एक करत आता सगळेजण सामोर येतात आणि पूर्णाजी आता सगळ्यांना ते ब्लँकेट्स देत असते. सायलीला आता हे बघून खूपच आनंद होत असतो. विमल एक एक करत पूर्णाजीच्या हाती ब्लँकेट्स देत असते आणि पूर्णाजी ते सगळ्यांना वाटत असतात. आता ब्लँकेट्स वाटून झाल्यावर सगळेजण आता खाली बसतात. सायली सगळ्यांना बोलते तुम्ही बसून घ्या हां. सगळेजण छान असे आता सतरंजीवर बसतात. आता इकडे सायली एक एक करून सगळ्यांना फूडचे पॅकेट्स देत असते आणि बोलते सावकाश जेवा हां सगळे, काही लागलं तर मला मागून घ्या, कोणीही संकोच नका करू. आणि आता ती प्रत्येकाला एक एक फूडचे पॅकेट देत सगळ्यांच्या असे पाया लागत असते. आता त्यातला एक माणूस बोलतो की इतक्या मोठ्या घराची सून किती साधी आणि सरळ आहे, देव तुझं भलं करो. हे बघून आता प्रिया आणि अश्विनच्या तोंडावर 12च वाजतात. आणि आता ही प्रिया स्वतःशीच बोलू लागते मनातल्या मनात की नशीब आज मी हे पोटदुखायचं नाटक केलं नाही तर मला ह्या घाणेरड्या लोकांच्या पाया पडायला लागल्या असतात. प्रियाचे विचार खूपच वाईट असतात. आता सगळ्यांना फूड पॅकेट्स देऊन झाल्यावर आता कल्पना आणि पूर्णाजी सगळ्यांना बोलतात की करा तुम्ही सुरुवात करा सगळे. आता एक एक करून सगळेजण ते फूड पॅकेट्स खोलायला जातात. तितक्यात त्यातून ना एक वास येत असतो. आता सायली विमलला हे कळतच नसतं की काय चाललं आहे ते, पण प्रत्येकाला जाता थोडासा असा खुमट वास येत असतो. आता ही सगळी लोक एकमेकांशी बोलू लागतात. आणि त्यातला एक माणूस बोलतो की किती घाणेरडा वास येतो यातून. आणि त्यातली एक बाई बोलते की हे जेवण सगळं खराब झालं आहे, सुभेदारांच्या घरात हे असलं जेवण देत आहे. आता सगळेच बोलू लागतात की हे काय असं खराब जेवण दिलं आहे का आम्हाला खायला. आता सायली सगळ्यांना शांत करत बोलते हो ऐका हो, मी स्वतः सगळ्यांसाठी स्वयंपाक केला आहे, सगळं जेवण चांगलंच आहे, ताजं आहे. तितक्यातच आता एक माणूस बोलतो की आम्ही तुम्हाला गुणी बोललो आणि तू आम्हाला घरी बोलवून आमची थट्टा केलीस. आणि आता ती दुसरी बाई बोलते अहो अन्नपूर्णा ताई, आम्ही गरीब आहोत म्हणून तुम्ही आमचा असा अपमान केला आहे. आता सायलीला काही सुचतच नसतं. तितक्यातच आता पूर्णाजी बोलतात की नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, असं काही नाही होणार. आता प्रिया मध्येच परत तोंड मारताना बोलते पूर्णाजी ते सगळे खोटं का बोलतील आणि खरंच वास येतोय बघ ना. आणि आता प्रिया मुद्दामच सायलीला बोलते काय गं सायली असं का केलंस तू. नाही म्हणजे तुला यांना चांगलं अन्न घालायचं नव्हतं तर मला सांगायचंच ना, माझं कितीही पोट दुखलं तरी मी केलं असतं स्वयंपाक सगळ्यांसाठी. आता कल्पना बोलते मग गेला सुभेदारांचं नाक कसं काय कापता आलं असतं. तितक्यातच आता सायली बोलते नाही हो आई, मी असं का करेल. त्यावर आता अश्विन बोलतो पण तुला जो घोड घालायचा होता तो तू घातलास ना सायली. आता विमल बोलते नाही दादा, पण मी बघितलं ना अन्न चांगलंच होतं, ताजं होतं. आता विमलला गप्प करत पूर्णाजी बोलतात की विमल तू गप्प बस, आता ही हिच्याकडनं जी चूक झाली ते मी कशी माफ करायची. आता त्या पाहुण्यांमधली एक बाई बोलते की सुभेदार आम्हाला जेवण घालतील म्हणून आम्ही सगळे इथे आलो, आता आम्ही काय उपाशी परत जायचं. प्रिया आता ही सगळीच मजा बघत असते. आता तो दुसरा माणूस त्यातला बोलतो हे असलं काहीतरी अन्न खाल्ल्यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं, चला रे सगळे. आता सायली सगळ्यांना थांबवते, हात सोडते आणि बोलते हो थांबा, मी तुम्हाला विनंती करते, इथनं कोणीही उपाशी जाणार नाही, अगदी मला थोड्या वेळ द्या, मी सगळ्यांसाठी काहीतरी करून आणते पटकन. आता पूर्णाजी सायलीला बोलतात अगं तू आता इतक्या आयत्या वेळेस काय करणार आहे. त्यावर आता सायली बोलते अहो पूर्णाजी तुम्ही काहीच काळजी करू नका, मला फक्त अर्धा तास द्या. त्यावर आता प्रिया मध्येच बोलते आणि म्हणते की पण तू अशी ऐनवेळी ठरलेला मेन्यू तर ना काही करू नाही शकणार ना, कुठून करणार आहेस आता अळूवडे आणि त्या घरच्या चक्क्याचं श्रीखंड वगैरे. आता सायली मनात बोलते की ह्या सगळ्यांनी जेवणाचे पॅकेट फोडले सुद्धा नाही आहेत, तरीही ह्या प्रियाला मेन्यू कसा काय माहिती, अन्न खराब निघण्यामागे हिचाच तर हात नाही आहे ना. असं आता सायलीला संशय येतो आणि ती मनात बोलत असते. आता पूर्णाजी प्रियाला बोलते की अगं तो मेन्यू राहू दे, पण जर हे लोक अशी उपाशीच घरातून निघून गेलेत आणि जेवले नाहीत तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. तितक्यातच आता सायली बोलते की पूर्णाजी मला फक्त अर्धा तास द्या हो तुम्ही, आणि मी जबाबदारी घेतली आहे ना तर मी ते नक्कीच पार पाडेल. आता हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो. सायली आता पटकनच किचनमध्ये जाते आणि काहीतरी करू लागते. आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली आता सगळ्यांना नवीन ब्लँकेट्स देत असतात. तितक्यातच आता एका माणसाच्या पायाला तो काचेचा तुकडा रुततो आणि आता प्रिया बोलते बघा सुभेदारांच्या घरी असं काहीतरी होत आहे. सुभेदारांची सून म्हणजेच मोठी सून गुढीपाडव्याच्या दिवशी लोकांना काचेवरून चालायला भाग पाडते. त्यावर आता सायली समोर येते आणि प्रियाचा हात सगळ्यांना दाखवत बोलते पण तुझ्या हाताला काच का लागली ही तू सगळ्यांना सांग. आता प्रियाची ना घाबरगुंडी सुट्ट्याने तिला काहीच बोलणं सुचत नाही. त्यावर आता सायली बोलते की याला म्हणतात चोराच्या उलटा बोंबा. आणि आता प्रिया त्या माणसाला पायाला पट्टी करून देते तर ही प्रिया काचेचे तुकडे उचलत असते. आता उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.